ताची नये बैसे मेठी सये आवडीची वेदले ओयेणे श्रीरंग रंगे मेहे माझी अंगे हरपली. अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद जगदुद्धारक जगद्गुरु श्री तुकोबाराय यांची 4 चरणाची गवळण आहे. श्री क्षेत्र चाकडवाडी वैकुंठवासी परमेश्वर प्रातस्मरणीय गुरुवर्य माऊली महाराज यांचं हे 25वे पुण्यस्मरण, ज्याला आपण रजत महोत्सव म्हणतो, असं पुण्यस्मरण. आणि ते पुण्यस्मरण अत्यंत मोठ्या आगळ्या आणि वेगळ्या प्रकारामध्ये संपन्न झालं. या ठिकाणी शिवपुराण कथा झाली, संप्रदायातल्या थोर थोर महापुरुषांची कीर्तनं झाली. आज काल्याचा प्रसंग आहे. माऊली महाराज एक वारकरी संप्रदायातलं उच्च अशा प्रकारचं व्यक्तिमत्व. धन्य आम्हाला त्यांचं दर्शन होऊ शकलं. जसं महाराज म्हणतात भाग्य आम्ही तुका देखील आलो, तसं महाराजांचं दर्शन झालं माऊलींचं. आणि एक महत्त्वाची गोष्ट मला एकांतात सांगितलेली, लोकांतात सांगण्यासारखी नाही. एक तत्व आपल्याला पाहायला मिळते, देने को अन्नदान, लेने को हरिनाम, तरणे को लीनता आणि डुबणे को अभिमान. हे सूत्र ते स्वतः अशा प्रकारचं आयुष्यभर जगले आणि जगल्यानंतर संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. हरिभजने हे ढवळीले जग चुकविला लाग कळे कामचा, असं जीवन ज्यांचं त्यांचं हे 25वे पुण्यस्मरण आहे. आणि 25व्या पुण्यस्मरणात आज सद्भाग्याने काल्याची चिंतन सेवा माझ्या वाट्याला आली. प्रचंड समाज एकत्र आला. महाराज आम्हाला येत असताना VIP रस्त्यानं सुद्धा अवघड झालं, म्हणूनच उशीर झाला. म्हणतो आम्ही संस्थेचे मोठे मोठे 2 कार्यक्रम केले. शताब्दी महोत्सव, जोग महाराज पुण्यतिथी महोत्सव, त्याहीपेक्षा काकणबद अधिक महोत्सव आहे. आपण शिवपुराण ऐकले आणि आज काल्याचं चिंतन आहे. मला नामदेवगिरी महाराजांनी म्हटलं 1 तासात उरकायचं आहे. म्हटलं आम्ही 40 तासात कीर्तन करतो, 1 तास तर फार झाला मला. तत्वज्ञान सांगायला थोडक्यात ते सांगता येतं ना, विस्ताराने सांगता येतं. अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम सूत्रप्राय. तेव्हा अशा चिंतनामध्ये आपण जगद्गुरु तुकोबारायांशी एक गवळण निवडलेली आहे. संप्रदायाचा नियम आहे, गवळणीवर चिंतन करावं किंवा काल्याच्या अभंगावर चिंतन करावं. काला कशाला म्हणतात? मराठी शब्द आहे. 2 खाद्य वस्तू एकत्र केल्यानंतर होतो त्याचं नाव काला. खिचडी वेगळी आणि काला वेगळा. तांदूळ आणि मुगाची डाळ एकत्र करून शिजवली जाते, त्याला काय म्हणतात? खिचडी. आणि थंड झालेली ज्वारीची भाकरी उचलली आहे आणि त्याच्यामध्ये दूध टाकलंय, एकत्र केला काला, पुन्हा ते वेगळं पडत नाही. तसं तुम्हा मला मुळात आपण परमात्म रूप आहोत, पण बाजूला झालो. का झालो, केव्हा झालो, कसं झालो, फार मोठा विषय तो इथं सांगण्यासारखा नाही. फक्त तिथसच्या गतीस चिंतनीया. गंजीला आग लागली ना, चौकशी आयोग नियमात बसायचं कारण नाही, विजवायचं काम आहे. केव्हा झालं, काय झालं, आनंदी कालापासून हे आहे. पण आपण बाजूला पडलो, बाजूला पडल्यामुळे जन्मावे मरावे, जन्मावे मरावे, खंडन केव्हा व्हावे न धरा शुद्ध, खूप दुःख भोगत आलो. हा जन्म एवढाच असा चांगला आहे की अनंत जन्माच्या दुःखाचा नाश करण्याची ताकद या जन्मात आहे. आणि त्याच्याकरता काला करणं आहे. कोणाबरोबर? 3 गोष्टी आहेत, जड, जीव आणि देव. जडाबरोबर एकत्रीकरण होत नाही महाराज. जड किती मिळवा, धन आणि भूमो पशवश्च गोष्टी, भार्याग्रहे द्वारे जनस्मशानी, देहश्चितायाम परलोकमार्गे, कर्मानुगो गत्यति जीव एकाम. जडाचा किती आश्रय करा महाराज, पण ते आपल्यात एकत्र होऊ शकत नाही. जडाला आपण माझं म्हणतो, पण जड आपल्याला माझं म्हणत नाही. एखादा बंगला बांधला, हा माझा बंगला म्हणतो, पण बंगला म्हणत नाही माझे मालक आहेत म्हणून. त्याला माहिती आहे अशा किती पिढ्या आल्या आणि किती जाणार आहेत, ते कोणालाच माझं म्हणत नाही. तेव्हा जडाशी एकरूपता नाही. जेव्हा आपल्या देशामध्ये नोटाबंदीचा कायदा निघाला, हडपसरला एका माणसाने
14 कोटी रुपये पोत्यात भरले आणि कचरा कोंडीमध्ये टाकले. एक झाला असता तर टाकले असते का? जळाबरोबर आपण एक रूप होऊ शकत नाही. आपण एक खातिर महल बनाया आप जाकर जंगल सोया. जळाबरोबर एक होत नाही. जीवाबरोबर एक रूप तरी होतो का? नाही होत. याचे नामेही अनारेसे वर्तने वेशही सिनाने अवघेयांचे एका ऐसे एक नाही भिन्न पायी प्रकृती भिन्न पायी प्रकृती भिन्न पायी प्रकृती नाही महाराज. एक प्रसंग आहे आपल्या देशातला. भर्तृहरी नावाचा राजा, खूप चांगला सज्जन राजा. कालस्य कारणम, प्रजेला सुख मिळण्याकरता राजा पुण्यवान लागतो. खूप चांगली सबुत्ता. गोरक्षनाथांना कळाला आणि तो गोरक्षनाथ राज्यात गेले. कोण आहे राजा? म्हणे भर्तृहरी आहे. सांगितलं मी भेटायला येऊ लागलो. राजा निरोप गेला, सत्कार केला आणि गोरक्षनाथ खुश झाल्यामुळे सांगितलं एक फळ आण, त्याच्यावर मंत्र टाकतो आणि ते खाल्ल्यानंतर अमर बनशील. ही ताकद होती महाराज त्याच्यात. मंत्रामध्ये ताकद आहे. मंत्र, यंत्र आणि तंत्र या 3 गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. तेव्हा मंत्र टाकला आणि सांगितलं राजा खा. श्रद्धा होती, ते फळ ठेवून दिलं. पण मनामध्ये विचार आला माझं प्रेम राणीवर आहे. ती अगोदर मरायची आणि मी मागं राहायचा, त्याच्यापेक्षा ती मागं राहावी. भर्तृहरीने ते फळ दिलं राणीला, खा. तिनं तरी फळ खावं. दुर्दैव तिचं प्रेम एका परपुरुषावर. त्याच विचारानं त्याने फळ त्या पुरुषाला देऊन टाकलं. बरं त्यानं तरी खावं. त्याचं प्रेम एका वेश्येवर. तिनं तरी खावं. तिनं विचार केला मी फळ खाऊन अमर होण्यापेक्षा पापच पिकल, जास्त काय पिकणार आहे. माझ्यापेक्षा आपल्या देशाचा राजा जर जास्त दिवस जगला तर खूप चांगलं होणार आहे. म्हणून वेश्येने ते फळ भर्तृहरीकडे आणून दिलं. अलीकडचा काळ असता तर चौकशी आयोग नेमला असता. हे तुझ्याकडं आलंच कसं? विचारलं हे तुझ्याकडे आलं कसं? म्हणजे अमक्या अमक्या पुरुषानं दिलं. त्याला बोलवलं हे तुझ्याकडे कसं आलं? नाही मला राणी साहेबांनी दिलं. धक्का बसला मनाला. आणि भर्तृहरी म्हणतात यम चिंतयामि सततम महिसा विरक्ता साप्यन्यमिच्छति जनम सजनोन्य सक्ता अस्मत् कृते परितुष्य तु काचिदन्या दिक्तांच तिंच इमांच मदनंच मांच. काजळे महाराजांनी मृदंगातून काजळे एकत्र बरं का. काजळे असं नाही, काजळे. विठ्ठल विठ्ठल वेद सुद्धा सांगतात प्रत्येक जण दुसऱ्यावर प्रेम करतो तर स्वतः करता प्रेम करतो, दुसऱ्या करता करत नाही. वेदाचं वचन आहे. सांगण्याचा माझा मुद्दा जीव जीवाबरोबर एक होत नाही. जीव एक होतो देवाबरोबर, कारण त्याचा आपण अंश आहोत आणि परमात्म्याचा अंश असल्यामुळे आपण त्याच्याशी एकरूप होऊ शकतो. एकरूप होण्याकरता 2 गोष्टी आहेत. आपल्या वाट्याला आलेलं कर्म करावं आणि सतत भगवंताचं चिंतन करावं. परमात्म्याचं का चिंतन केलं की भगवान परमात्म्याची कृपा होते, अंतकरण शुद्ध होतं, परमात्मा साक्षात्कार देतात आणि प्रसाद देतात. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्य उपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. परमात्म्याचा प्रसाद का प्राप्त झाला की शांत जीवन होतं महाराज आणि आनंद पाहायला मिळतो. तो आनंद असा नाही आनंदाशी जोडा सांगता गोष्टी लागते गोडा आलासे आकारा अमुष्या चाडा तुका म्हणे भेडा भक्तीची. खूप आनंद, खूप आनंद. बाहेरचा आनंद नाही, आतला आनंद महाराज. 2 प्रकार आहेत. बाहेरचा आनंद अज्ञानातला आनंद आहे आणि आतला आनंद ज्ञानातला आनंद आहे. आतला आनंद प्राप्त झाला पाहिजे.
जगाला सोडल्याशिवाय आनंद होत नाही. प्रत्येकाचा अनुभव आहे. इथं आलेले सगळेच आहेत. सगळ्यांनाच माहीत आहे जगाला सोडल्याशिवाय आनंद होत नाही. माणसं झोपी का जातात त्याचंच कारण आहे. जगाला सोडल्याशिवाय आनंद होत नाही म्हणतं कीर्तनात आमच्या बरीच लोक झोपी जातात. का? जगाला सोडावं लागतं. मुद्दा असा विनोद सोडून द्या. तेव्हा जगापासून जितकं आपण बाजूला जाऊन परमात्म्याशी एक रूप होतो तेव्हा तेवढा आनंद होतो. या आनंदाच्या बाबतीमध्ये जगद्गुरु तुकोबाराने सतत आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे, या आनंदामध्ये रममाण होणारे. बाहेरचं काही नाही महाराज. दिवाळं निघालं होतं, पद गेलं, स्त्री एक अन्न करता मेली, पण आनंद मात्र सम्राट राजाला लाजविल एवढा मोठा आनंद सतत. महाराजांना विचारलं, महाराज एवढे आनंदात तुम्ही आहेत, त्या आनंदाचं आम्हाला चिंतन सांगा ना. उत्तर पहिल्या चरणात, गोड लागे पाणी सांगताची लये, गोड लागे पाणी सांगताची लये, गोड लागे परी सांगताचे नये, बैसे मिठी सहे आवडीची. परमार्थामध्ये 3 टप्पे आहेत. पूर्वराग, मिलन राग आणि उत्तर राग. याला विरह राग म्हणतात. 3 प्रकारचे राग आहेत. पूर्वराग, अजून भगवंताचा कुठलाच अनुभव आलेला नाही. संसारातलं मन विटलंय, त्या बाबतीमध्ये अंतःकरणामध्ये औदासीन्य निर्माण झाले. खरा आनंद प्राप्त होण्याकरता तुका म्हणे जो संसारा विठला तेनेच ठाकेला सिद्धपंथ. विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून, विठ्ठल हे चित्त, विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून, संसारातून मन विटलंय, त्याच्यात गुणबुद्धी राहिली नाही. सर्वसामान्य माणसाची गुणबुद्धी संसारात आहे, पण खऱ्या अर्थानं जे ज्याच्यात नाही ते त्याच्यात मिळत नाही. जो विषारी माणूस आहे. आणि म्हणून
भगवंताच्या आनंदात आणि आपल्या 3 अडथळे, अज्ञान, अश्रद्धा आणि आळस, 3 मोठे प्रतिबंध आहेत. आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आपला मार्ग कोणता आहे, कुठं जायचं याचं अज्ञान असणं. नको ते ज्ञान नको आहे, अज्ञान असलं पाहिजे. प्रपंच कसा मिळेल याच्या बाबतीमध्ये कुठलाही प्रयत्न नाही. असा साधक कथा ऐकल्यानंतर गर्भाशय नसलं तरी मुलगा होतो, ऐकायला तयार नसतो तो. हे ऐकत नाही महाराज. विषारी माणूस आहे तो, ऐकत नाही. त्याला जायचंय परमात्म्याच्या आनंदापर्यंत आणि त्या आनंदाकरता तो संसारामध्ये विटलेला असतो आणि तो एकच मनामध्ये विचार करतो की मला भगवान परमात्मा कसा भेटेल. पूर्वराग, लाही जशी तडपडते तसा तडपडतो, हा पूर्वराग आहे. आणि दुसरा मिलन राग आहे. त्याच्या योग्यतेनुसार परमात्मा दर्शन देतात आणि दर्शन दिल्यानंतर जो आनंद होतो तो आनंद सांगता येत नाही. त्याच्याकरता महाराज मधुर भावाची भूमिका घेतात. भावाचे वेगवेगळे प्रकार आहेत. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती. थोडं वाजवू नका महाराज, माझा आवाज याच्यात लपतोय तुमच्या वाजवण्यात. कधीतरी थाप टाका. भाव असला पाहिजे. भाव तेव्हा भाव असल्यानंतर त्या भावाचे प्रकार आहेत. दास्य भाव, सख्य भाव, वात्सल्य भाव, शांत भाव आणि मधुर भाव. आपल्या वारकरी संप्रदायातल्या सर्व संतांनी मधुर भाव स्वीकारला आहे. देखील लागे माये यमुनेच्या तीरी, हात खांद्यावरी राधिकेच्या नामदेव महाराज. नाथ महाराजांचे कितीतरी गवळणी आहेत. तुकोबारांचा हा अभंग आहे. ज्ञानोबारांचा तर कहर आहे. पहिलाच अभंग आपण म्हणतो रूप पाहता लोचनी, मधुर भाव आहे. असं मधुर भावामध्ये आणि एका विचारणाऱ्याला सांगतात मला जो आनंद होतोय ना, होतोय, अनुकूल आहे, पण सांगता येत नाही. मुका स्वादन होत. मुक्या माणसाने साखर खाल्ली आणि कशी लागली कोण सांगणार आहे महाराज त्याला. तसं परमात्म्याचा जो आनंद आहे तो अनिर्वचनीयम, निर्वचन करता येत नाही. गोड लागे परी सांगताची नाही. काय झालंय, बैसली मिठी सई आवडीची. आवडीची मिठी बसली आहे. गरज आणि आवड 2 गोष्टी आहेत. संपत असते ती गरज, कधी संपत नाही ती आवड. पंचदशी नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये फार सुंदर श्लोक आहे. आपल्या आत्म्याचाच अंश प्रेम आहे. इयम आत्मा परानंद परप्रेमास्पदम यथा मान भूयम ही भूया समिती प्रेमात्मनिक्षते. जगात तुम्ही तपासा, प्रेम तत्व आहे. वाघ किती जरी क्रूर असला, बछड आला की चाटतो त्याला, प्रेम निर्माण होतं. तुकोबारांनी दृष्टांत दिल्या. जुन्या काळामध्ये गायचं वासरू जर लहानपणात मेलं तर धार काढण्याकरता चमडा काढतात, शिवतात, त्यात भूस भरतात, त्याला बोत म्हणतात. बोत काढण्याची वेळ आली की तो बोट पुढे ठेवतात. आपली याचा बोत चाटी मारी करंटी पारक्या. दुसरीच्या जिवंत वासराला मारते पण आपला बोत चाटते. प्रेमतत्व आहे. अधिक सांगायला वेळ नाही. तेव्हा असं जे प्रेमतत्व आहे, जळाच्या ठिकाणी ठेवलं तर दुःख प्राप्त होईल. वेदाची शापवाणी प्रियम त्वाम रोत्स्यती. ज्याच्यावर तू प्रेम करतो तो तुला रडवल्याशिवाय राहणार नाही. आमचे वैकुंठवासी गुरुनाम गुरु सद्गुरू जोग महाराज हे पुण्याला ज्ञानेश्वरी सांगायची आणि त्यांच्या ज्ञानेश्वरीला त्याच्या अगोदर वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरीची पूजा, नमस्कार पण उघडत नव्हते. आईला उघडं कसं करायचं. जोग महाराज सांगितलं अरे आईला उघडं केल्याशिवाय तिचं दूध कसं मिळेल प्यायला. आणि पुण्याला ज्ञानेश्वरी सांगायची. कोणी डॉक्टर, कोणी इंजिनियर, कोणी वकील, कोणी कमिशनर, मोठ्या मोठ्या पदावरची माणसं यायची ऐकायला. एकदा सद्गुरू जोग महाराजांना 8 दिवस एक जागा मोकळी दिसली. जवळच्या माणसाला विचारलं का हो, वकील साहेब दिसत नाहीत, 8 दिवस त्यांची जागा मोकळी आहे. जवळच्या लोकांनी सांगितलं महाराज तुम्हाला माहीत नाही वाटतं. नाही माहिती. अहो त्यांची पत्नी स्वर्गवासी झाली आहे, घरी रडत बसले. जोग महाराज नैष्ठिक ब्रह्मचारी होती. काय वेळ आहे, बायको मिळाली तेव्हा हसला आणि मेली तेव्हा रडू लागला. आम्ही हसतही नाहीत रडतही नाही. हसणं रडण्याच्या पलीकडचं जे जीवन आहे ते जीवन उच्च जीवन आहे. महाराज म्हणतात ते सांगता येत नाही महाराज. ते सुख काय सांगो वाचे बोलता नाही, वैखरीचे गुणे गेले मीत पण माझे. असं सुख सांगता येत नाही महाराज.
तेव्हा काय करावं सांगता येत नाही. का सांगता येत नाही? कारण तरी असेल ना. कारण अभंग श्रीरंगाच्या रंगानं मला आकर्षित केलंय. आवश्यक, अत्यावश्यक आणि आकर्षक 3 गोष्टी आहेत. आपण अन्न पाणी घेतो आवश्यक, पण अत्यावश्यक आहे असं सांगता येत नाही महाराज. गोहत्या बंद होण्याकरता पुरीच्या शंकराच्याने 72 दिवस उपोषण केलं. आवश्यक आहे, पण अत्यावश्यक आहे असं सांगता येणार नाही. श्वासोश्वास अत्यावश्यक आहे. एखादा माणूस म्हटला मी 2 तास श्वासोश्वास घेणारच नाही, ऐकणारा म्हणेल मी तुला जाग्यावर ठेवणारच नाही, कारण जगणारच नाही. श्वासोश्वास अत्यावश्यक आहे. आणि आकर्षण, या 3 गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये. मला श्रीरंगाच्या रंगानं आकृष्ट केलंय. कोणालाही आकृष्ट करत नाही भगवान परमात्मा. ज्याच्या चित्तातून काम क्रोधाधिक विकार पूर्णपणे नष्ट झाले आहेत, आणि कुठलीही विकाराची जागा नाही असं शुद्ध मन, तिथे भगवान परमात्मा कृपा करतात. त्याने मला वेधलंय. श्रीरंग म्हणजे श्री म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगते तो श्रीरंग. सगळं जग लक्ष्मीच्या रंगात रंगतं, पण लक्ष्मी आता जगाच्या रंगात रंगत नाही, ती भगवंताच्या रंगात रंगते. रंगी रंगे श्रीरंगी काय भुलला से पतंगी. अशा श्रीरंगानं माझं मन आकर्षित केलंय. वेधले ओ येणे श्रीरंग रंगे. त्याचा परिणाम झाला मी हे माझी अंगे हरपले. अहंता आणि ममता या 2 गोष्टी माझ्या संपून गेल्या. अहंकारही नाही आणि ममताही नाही. देहोहम मी देह आहे हा अहंकार आहे. आणि जोपर्यंत मी देह असं वाटतंय ना, तोपर्यंत जगाचे परिणाम आपल्याला भोगावे लागणार. हे ओलिया पाठी थापट परीक्षा घेतली. आमच्या गुरुवारी मामांची पद्धत होती. नेमकं प्रमाण म्हणायचं, मग पूर्वार्ध म्हणायचं. मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी येवोनिया पाठी थापटीती. आपण इतकी मंडळी या ठिकाणी आलात, पण आपल्याकडनं हिंसा झालीच आहे. आपल्या पायाखाली किंवा वाहनाच्या चाकाखाली कितीतरी जंतू मिळाले, मरले. लवे लवे याच्यापेक्षा सूक्ष्म सांगतात स्वामी विवेकानंद. बोलत असताना सुद्धा पाप होतं, कारण आपल्या भाषेमध्ये 52 वर्ण आहेत आणि 52 वर्णामध्ये 5 वर्ण ओष्ठी आहेत. ओठावर ओठ आदळल्याशिवाय उच्चार होत नाही. प प ब ब म मध्ये येणारे जंतू मरतात. म्हणून जैन पंथामध्ये तोंडाला फडकं बांधण्याचं कारण ते आहे की कमीत कमी तेवढं तरी पाप होऊ नये. घडतं मात्र, पण हे केव्हा अहंकार असेल तर घडतं. आणि जिथे अहंकार आहे तिथं ममता आहे. या 2 गोष्टी आहेत. हे सगळं दुःखाला कारणीभूत आहे. किंवा सांगण्याचा मुद्दा असा की मी हे माझी अंगे हरपली. जीवदशेमध्ये अहंकार आणि ममता हे 2 अंग आहेत. याच्या पण माझे ते हरपलं गेलं महाराज. जेव्हा भगवंताची कृपा होत असते, कृपा झाल्यानंतर जगात काही आठवत नाही महाराज. बहुतेक कीर्तन करायला हा अनुभव येतो. होय बापू, हे सगळे आहेत. आपल्याकडे येतात काही माणसं, महाराज ओळखलं का? आता नाही ओळखल्यानंतर ओळखलं कसं म्हणावं, खोटं कसं बोलावं? नाही ओळखलं म्हणावं तर त्याला दुःख होतं. मग दुःख होणे म्हणून एवढंच म्हणायचं, बाबा ओळखलं, कोण आहे? माणूस. ह्याच्यापेक्षा काय बोला. काही काही माणसं म्हणतात एखाद्या घरी जेवायला जातात, अहो 10 वर्षापूर्वी तुमच्या घरी बुंदीचे लाडू खाल्ले. बुंदीचे कधी? 10 वर्षापूर्वी. शास्त्रकार म्हणतात याने लाडू खाल्ले नाही, लाडू नाही याला खाल्लंय. भोगानं भुक्ता वयमेव भुक्ता असं जगाला विसरावं लागत असतं. आणि जगाला विसरून मी माझं या अंगाला विसरल्याशिवाय परमात्म्याची कृपा होत नाही. बरं झाली आहे, पुन्हा कदाचित होण्याची शक्यता नाही. का नाही? अभंगाच्या परतेची ना दृष्टी
बैसली ते ठाई परतेची ना दृष्टी बैसली ते ठाई तही ठाई विसावोने पायी ठेले म्हण माझी नजर आता परत येत नाही. तुका म्हणे नोहे परती तुझ्या दर्शने मागू दे परत येत नाही मला. परमात्म्याचा साक्षात्कार झाल्यानंतर त्याची दृष्टी चेंडू सारखी आपल्या चिकडासारखी आणि सामान्य माणसाची दृष्टी चेंडू सारखी. चेंडू भिंतीवर मारला की उफाळून माघारी येतो आणि चिकडाचा गोळा मारला की चिटकून बस. तसं आता भगवान परमात्म्याच्या शिवाय आमची दृष्टी परत फरत नाही. परतेची ना दृष्टी बैसली तही ठाई दृष्टी ज्ञाने ती भन्यते. दृष्टीला ज्ञान म्हणतात आणि ते ज्ञान आता परमात्म्याशिवाय दुसरं नाही. जिकडे पाहे तिकडे बाई श्री हरी बाईहून तुझे नाही. पाहे तिकडे बाप माय विठ्ठला हे रकमाय. एकच परमात्म्याचा अनुभव येतो. आता दृष्टी बदलत नाही. परतेच ना दृष्टी बैसली तळे ठाई विसावोने पायी ठेले मन. आमच्या मनाला विसावा झाला. आतापर्यंत मन विसावा घेत नव्हतं मला. मन अत्यंत चंचल आहे. ज्या भक्ताचे घोडे भगवान परमात्मा हाकतात त्यांची तक्रार आहे चंचल मी मन कृष्ण अति चंचल बहुत चंचल चपल जाता येता न लगे वेळ. चंचलता आहे पण ती चंचलता एक झाली का कारणामध्ये कार्य गेलं की एकता. थोडा सिद्धांत सांगतो. गंगा समुद्रात गेली की वाहन बंद. ज्ञानोबाराय दृष्टांत देतात. पवने परमाणू उचलले ते पृथ्वीपणानं वेगळे नाही केले. वाटून सुटते आणि पृथ्वीच्या मातीची कण आकाशात फिरतात कोटपर्यंत फिरतात. जोपर्यंत ते पुन्हा पृथ्वीवर पडत नाही तोपर्यंत फिरावं लागतं. तसं आपल्याला सुद्धा फिरावं कोटपर्यंत लागतं. जिथून आपण निघालो तिथपर्यंत जाईपर्यंत आपल्याला फिरावं लागतं. पण ते आता मात्र फिरणं बंद झालं. परतीचे ना दृष्टी बैसले ते ठाई विसावोने पायी ठेले मन. आमच्या मनाला विसावा प्राप्त झाला. विसावा जीवनाचा मुख्य आहे. विसाव्याशिवाय आपण काहीच काम करू शकत नाही. दोघे पखवाज वाजवतात पण विसाव्याशिवाय वाजवत नाहीत. वाजवताना जेव्हा हात उचलतात तेव्हा विसावा आणि आघात केल्यानंतर आवाज. हात उचलला की विसावा. मी बोलताना सुद्धा विसावा घेतोय. 2 शब्दात थांबतो 2 वाक्यात थांबतो पण तुम्हाला कळू देत नाही. विसावा विसावा एवढा आवश्यक आहे. महाराज पोचवताना सुद्धा टेकवतात. कशाला विसावा. आता तो विसावा गेलेल्या करता असतो का नेणाऱ्या करता असतो प्रश्न वेगळा आहे. पण विसावा मात्र आहे. विसावा खरा विसावा जी वस्तू जिथून निघाली तिथं गेल्यानंतर खरा विसावा. महाराज म्हणतात मला आता विश्रांती प्राप्त झाली. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखील विठोबा विसाविया विसाविया बरो देई पाया. विठोबा विसाविया विसाविया बरो देई पाया. विठ्ठल विसाविया विसाविया खऱ्या अर्थानं दादरा पण दादऱ्या तालाचं रूपांतर आराधी त्याला जाते. आपल्याला आपल्या वारकऱ्याला आराधी ताल फार आवडायला लागलाय सध्या. हरिपाठाचं उत्तर आता दुरून ऐकावं. हे वारकरी आहेत का आराधीच हेच कळत नाही महाराज. विठोबा विसाविया विसाविया पडो देई पाया. तिथं विश्रांती प्राप्त होते. विसावोने पायी ठेले मन. माझं मन स्थिर राहिलं त्याला विश्रांती मिळाली. तेव्हा असे विश्रांती मिळाल्यामुळे त्याने मला आकर्षित केलंय. वेदले हो येणे श्रीरंगरंगे मेहे माझे अंगे हरपली. महाराज इथंच विसावा का मिळाला. अभंगात संपूर्ण अभंगाचं तात्पर्य तुकयाच्या स्वामी सवे झाली भेटी. तेव्हा पडली तुटे मागिलांची. माझा जो मालक आहे त्याची भेट झाली. त्याच्यामुळे बागीचाचा सगळ्याचा उपयोग झाला. एखादं कुत्रं आणि शेतकऱ्याच्या बरोबर बाजारला जावं. जाता जाता मालकाची आणि कुत्र्याची ताटात उठवावी. मग ते कुत्रं मालकाला शोधतं. त्याची शोधाची पद्धत वास घेणं. एखाद्याचा जो आता वास घ्यायला लागतं त्याला भीती वाटतो. लात तोंडावर मारतो. तोंडावर लात बसली की त्याला कळतं आपला मालक नाही. अशा लाता खाता 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 खाता
मालक का भेटला की तो मालक पाठवून हात फिरतो, मोत्या अरे चुकला होता रे. मग त्याला कळतं आता लाथा मिळत नाही, आता थाप मिळते, थाप. तसं परमात्म स्वरूपापासून वृत्ती आपली बाजूला गेली की सगळ्या लाथाच लाथा. पण एकदा का त्याच्या स्वरूपामध्ये आपण एकरूप झालो, त्याची कृपा प्राप्त झाली, मग मात्र तेव्हा पडले तुटे मागिलांची. तुकयाच्या स्वामी सवी झाली भेटी, तेव्हा पडले तुटे मागिलांची. मैसले हो येणे श्रीरंग रंगे, मेहे माझी अंगे हरपरी. विठोबार कारण प्रभू रामचंद्राचा अवतार मर्यादा पुरुषोत्तम अवतार आणि भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार प्रेम प्रधान अवतार. आणि ते चरित्र फक्त गोकुळातलं 11 वर्ष 11 महिने 11 दिवस जे भगवंतांनी चरित्र केलं ते 3 पद्धतीमध्ये, रूप माधुरी, वेणू माधुरी आणि लीला माधुरी. संपलं चरित्र. रूप माधुरी भगवान कृष्ण परमात्म्याने अवतार धारण केला आणि वसुदेवाच्या माध्यमातून नंदबाबाच्या घरी पोहोचले गेले. दासीने पाहिलं लख प्रकाश, वेगळाच प्रकाश आहे हा. साधना करणाऱ्या साधकाला अनुभव येऊ शकतो. जगातला प्रकाश नाही, तो वेगळा प्रकाश असतो. कोणाचा प्रकाश आहे? भगवंताचा प्रकाश आहे. लाला प्रगट भयो होय, भगवान कृष्ण परमात्मा अवतीर्ण झाले. उठा, गोकुळात बातमी समजली. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. नंदाच्या घरी गर्दी झाली आणि एक धावे एकी पुढे ताटी वाटी सुंटवली. परमात्म्याला पाहिल्यावर पाहिला नंदाचा नंदन, तेने वेधिले म्हणून आकर्षण होऊ लागलं. कारण हा नंद नंदन भगवान कृष्ण परमात्मा पाहणारे कोण आहेत? ज्यांना दिव्य दृष्टी प्राप्त झाली. 3 प्रकार आहेत दृष्टीचे: चर्मदृष्टी, भावदृष्टी आणि दिव्य दृष्टी. चामड्याच्या डोळ्यानं पाहणं चर्मदृष्टी आहे, भावनेच्या डोळ्यानं पाहणं भावदृष्टी आहे, आणि परमात्म्याच्या कृपेने मिळते ती दिव्य दृष्टी. आता मज दृष्टी देई पांडुरा माय बापा, शरण मी आलो तुझं निवारुनी पापा. अंजन लेवोनी करी मार्ग सोपा, जाईन सिद्धपंथी अवघ्या चुकतील खेपा. परमात्मा दृष्टी देतात आणि दृष्टी दिल्यानंतर भगवंताला पाहता येतं. चामड्याच्या दृष्टीनं पाहता येत नाही महाराज. आपल्या महाराष्ट्राचं सौभाग्य, आज ज्ञानोबारांचा जो फोटो आहे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने छापला जातो, पण खरा मूळ फोटो आळंदीच्या मंदिरात गुलाबराम महाराजांनी काढून दिलेला फोटो येतो. कुणाला पाहिजे असेल तर कीर्तन संपल्यानंतर माझ्या खिशात येतो, अनेकांच्याकडे, जो ओरिजिनल फोटो. दोन्ही डोळे नव्हते पण ज्ञानोबारांना पाहण्याची ताकद आहे. का? दिव्य दृष्टी आहे. तसं गोपींना दिव्य दृष्टी, आणि त्याच्यामुळे समाधी अवस्थेमध्ये जात होत्या. करता परवानगी नाही त्या सोनवर्गातल्या त्या मनात चरफडत होत्या. भगवंताला प्रार्थना करत होत्या, कृष्णा तुझं दर्शन जर झालं नाही तर आम्ही काय संसार करण्याकरता जन्मलो, आम्ही प्राणाचा त्याग करू. प्राण रे गोप आहे कोडी सांडोनी श्रीरमुकनयने नदे कथा. त्यांना विश्वास देण्याकरता भगवंताने हातात वेणू घ्यायचा आणि वेणूमध्ये फुंकर मारायचे. त्याला अनाहत ध्वनी म्हणतात. अनाहत आघाता विना जो ध्वनी आहे त्याचं नाव आहे अनाहत. 10 प्रकार आहेत. जय झंगट नावाचा अभंग गोरोबा काकाचा 10 प्रकार सांगितलेत. आमचे वैकुंठवासी स्वानंद सुखनाचे सद्गुरू जोग महाराजांना अनाहत ध्वनी ऐकू येत होता, आणि तो ऐकण्याकरता फक्त योग्यता लागते. जन्माला आलेलं कुठलंही लेकरू त्याच्या हृदयात तो आहे. अनुहत ध्वनी वाहे सकळा पिंडी, राम नाही तोंडी कैसा तरी. तो ऐकण्याकरता योग्यता लागते, अंतरंग व्हावं लागत असतं. मुद्दा असा, वेणूमधून अनाहत ध्वनी. आहारे सावळिया कैसी वाजवली मुरली, मुरली नव्हे केवळ बाण, तेने हरिला माझा प्राण, संसार केला दानादीन किवली हृदय संचरली. मुरली खूप मोठी शक्तिमान. हा वेणू माधुरीचा प्रकार आहे. आणि 3रा प्रकार आहे लीला माधुरी.
गोपींना वाटायचं की भगवान कृष्ण परमात्म्याने आपल्या घरी यावं आणि आपल्याला आनंद द्यावा. स्पर्शात फरक आहे. परमात्म्याची पावलं आपल्या घरी लागावी याकरता गोपी भगवंताला प्रार्थना करत होत्या. भगवान परमात्मा मधुमंगल, पेंद्या, सुदामा, वर्ज्या, वाकुड्या हे लहान लहान मित्र घेऊन आणि रात्रीच्या वेळेला लोणी खाण्याकरता घेऊन जायचे. शिंके लावेले दुरी होतो तिघाचे मी वरी, तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरवणे गडे. तेव्हा शिंकी उतरितो हारी. भगवान परमात्म्याने तिघावर चढायचं. तमगुण, रजगुण आणि सत्वगुणाच्या वर आहे भगवंताचं प्रेम आणि त्या प्रेमातला प्रकार गोपाळानं द्यायचा. गोपाळांना दिल्यानंतर गोपाळ तृप्त व्हायचे. झाले मग पोट केला गड्यानी बोबाट, ए रे नारायण बोलू आबोलण्या खुणा, असं तृप्त व्हायचे. लीला मधुरी. असं करत असताना भगवंताच्या अनेक लीला आहेत महाराज. परमात्मा खोड्या करायची पण त्या खोड्यामध्ये कृपा असायची. कृपा हो. अष्टदळ काढिले अंगणी वरी मुते. गोपी जर रांगोळी घालू लागल्या तर बाजूला नवीन मॉडेल मला येत आहे, बाजूला सरक. आणि भगवान परमात्म्याने वर उभं राहायचं आणि लघवी करायची. नवीन मॉडेल का? तुम्हाला अष्टमहासिद्धी प्राप्त होतील पण त्या घेऊ नका, त्याच्या लघवी करा. प्रत्येक याच्यामध्ये मोठी कृपा आहे महाराज. अनेक प्रकार आहेत. अशा अनेक खोड्या भगवान परमात्म्याच्या यशोदा मातेला सांगत गेल्या पण यशोदा मातेला खरं वाटत नव्हतं. शेवटी भगवंताने एके दिवशी डेरियात लोणी खादले शिरुनी. मग यशोदा मातेला परिस्थिती आली. डेऱ्यात उडी मारून जर लोणी खातोय तर त्या गोपींचं काय खोटं आहे. सांगितलं, कृष्णा गायी राखण्याकरता अरण्यात जा. आपल्या संस्कृतीमध्ये गायीला गोमाता म्हणतात. मागे शासनाने गोशात्या कायद्याने बंद केली आणि मागच्या शिंदे सरकारने गायीला राजमातेचा दर्जा दिला. म्हणून जोशी मठचे शंकराचार्याने खूप कौतुक केलं. भारत देशामध्ये पहिला नंबर जर पटकवला असेल ते महाराष्ट्राने. गोमातेला त्यांनी राजमातेचा दर्जा दिला. फार मोठं अशा प्रकारचं चिंतन आहे. तेव्हा अशा गायीचा सांभाळ करण्याकरता कृष्णा तू जाण. भगवान परमात्मा गायी घेऊन जायचे. सौंगडी असायची. एवढ्याच वेळात गायी जगून तृप्त व्हायची. कारण गायीला जास्त खाण्याकरता वेळ नव्हता. थोड्या वेळातच गायी जगून तृप्त व्हायच्या. कळंबाच्या झाडाखाली बसायच्या आणि मग गोपाळ म्हणायचे, कृष्ण आता उरलेल्या वेळात काय करायचं रे? आता दिवसाच्या रे खेळी मेळी. यमुनेच्या वळवंटामध्ये हमामा होतो तो खो खो, लगोऱ्या, चेंडूपडी, इटवी दांडू, आबाका तेबका पोरा, खूप अशा प्रकारचे खेळ खेळायचे. खेळता खेळता गोपाळांना देहाची आठवण व्हायला लागली आणि कृष्ण परमात्म्याला सांगितलं, कृष्णा भागलो दातारा करिता येरजारा. आम्ही थकलो रे बाबा. खांदी भार पोटी भूक, काय खेळाचे सुख. आता आम्हाला तुका म्हणे आता खेळ मोडावा परता. खेळ मोडा. 1 तास दिलाय तो आता खेळ मोडा. भगवान परमात्म्याने सांगितलं मोडतो पण आपल्या गायी वळा. इंद्रिय कुठे जाऊ देऊ नका. कुंपण आहे प्रत्येकाला. शास्त्रविधीचं कुंपण आहे, त्याच्या बाहेर जाऊ देऊ नका आणि मग तुम्हाला प्रसाद मिळेल. सगळ्यांनी भगवंताकडे शिदुऱ्या दिल्या. एकत्र काला केला. डाव्या हातावर तो काल्याचा प्रसाद घेतला आणि गोपाळांची रचना कमलाकार करून वर्णन शुकाचार्य करतात. बिभ्रत वेणूम जठर पटयो शृंगवेत्रेच कक्षे वामे पाणो मसृण कवलम तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुहृदो हासय नर्म विश्वे स्वर्गे लोके मिषते बुभुजे यज्ञ भोगबाल केले. बोला कृष्ण भगवान ज्ञानराज भाऊ